नमस्कार. सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि कढई तापत ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पाहू शकता छान भाजून झालेली आहे आपली कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ. आपण आता गव्हाचे पीठ काढून घेणार आहोत. छान कलर आलेला आहे, पाहू शकता. तूप बिलकुल टाकायचं नाही आहे. तूप न टाकता भाजून घ्यायची आहे कणिक आपल्याला. आणि आपण आता हे काढून घेणार आहोत आणि 5 मिनिट थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण त्यात गूळ मिक्स करून घेणार आहोत. छान थंड झालं आहे, पाहू शकता. 5 ते 10 मिनिटानंतर आणि आपण इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यासाठी 1 ते 1.5 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, गूळ कडक घ्यायचा नाही आपल्याला, एकदम मऊ गूळ घ्यायचा आहे आणि छान एकसंध करायचा आहे. पाहू शकता छान एकसंध झालेलं आहे आणि आपण आता ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान तुम्ही पाहू शकता छान बारीक निघालेलं आहे आणि आपल्याला या पद्धतीनेच सगळी कणिक काढून घ्यायची आहे मिक्सरला लावून. आणि आपल्याला एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला जर अजून गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गूळ अजून वाढवू शकता. पीठ आपलं पूर्ण मिक्सरमधून काढून झालेलं आहे आणि दुसरीकडे 1 वाटी रवा घेतलेला आहे. लक्षात घ्या, इथे बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यास मी इथे उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे, अर्धी ते पाऊण वाटी. या पद्धतीने रवा भिजवून घ्यायचा आहे आणि आपण जे गव्हाचं पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ते देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, दुधात भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे दूध देखील उकळून गार केलेलंच मी वापरलेलं आहे. या पद्धतीने मऊ गोळा छान तयार झालेला आहे आणि दुसरीकडे रवा देखील छान भिजलेला आहे, पाहू शकता. आपण यामधील एक छोटा गोळा घेणार आहोत आणि तेलाचं बोट घेऊन एक छोटा गोळ्याची पारी करणार आहोत आणि हे जे आपण सारण तयार करून ठेवलं होतं कणिक आणि गूळ मिक्स करून, ते सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि तेल तापत ठेवलेलं आहे, पाहू शकता. या पद्धतीने पातळ लाटून घ्यायची आहे ती आपल्याला पुरी. तेल देखील छान तापलेलं आहे. आपण आता ही पुरी तळून घेणार आहोत या पद्धतीने, पाहू शकता. आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. 2 मिनिटानंतर आपण पलटून घेणार आहोत आणि 2 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही साईडनी छान तळून झालेली आहे पुरी. या पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात घ्या, पुरी करताना एकदम पातळ लाटायची आहे, जाड ठेवायची नाही आहे. या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर छान तेलामध्ये तळून निघते, कच्ची बिलकुल राहत नाही. या पद्धतीनेच सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे. ही देखील आपण तळून घेणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही. या पद्धतीने केल्यानंतर सगळ्या पुऱ्या छान फुगून येतात, पाहू शकता. छान गुलाबी कलर आलेला आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेत आहे, पाहू शकता. आपल्या फुलोऱ्याच्या पापड्या छान तयार झाल्या आहेत आणि मी त्याची एक वेणी तयार केलेली आहे आणि जोडवे देखील केलेले आहेत. देवीसाठी नैवेद्य केलेला आहे. अष्टमीच्या दिवशी देवीला नैवेद्य करतात त्याचा. छोटी वेणी आणि जोडवे देखील करतात. या पद्धतीने सगळा फुलोरा मी करून घेतलेला आहे. कशी वाटली रेसिपी? वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.